नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कर्जरोखे याविषयी अधिक माहिती घेतली. कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्याचे किती प्रकार आहेत, कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये कोणती. तर आज आपण या व्हिडिओत भाग आणि कर्जरोखे यांच्यातील फरक पाहणार आहोत. हा फरक पाहण्यापूर्वी आपण विचार करूया की आपण सुरुवातीला एक चार्ट शिकलो होतो की भांडवलाचे स्त्रोत, भांडवल उभारणीचे स्त्रोत, त्यात मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये भाग हा प्रामुख्याने तिथं विषय अभ्यासाला आपल्याला होता आणि कर्जरोखे हा कर्जाऊ भांडवल आहे. म्हणजे भाग हा मालकी हक्क दर्शवणारा एक दस्तऐवज आहे, तर कर्जरोखे हा कर्जाऊ प्रतिभूती दर्शवणारा एक काय आहे, प्रमाण आहे, पत्र आहे. अर्थ बघूया. भाग हा कंपनीच्या भागभांडवलातील एक छोटासा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असे म्हणतात. जेव्हा आपण एखादा फरक लक्षात घेतो तेव्हा त्या फरकामधील आपण कुठले पॉईंट हे फरकाचे आहेत ते प्रामुख्याने पाहणार आहोत. कर्जरोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे. याला कर्जाऊ प्रतिभूती असे म्हणतात. परत एकदा बघूया. भाग हा कंपनीच्या भागभांडवलाचा एक छोटासा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असे म्हणतात. तर कर्जरोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे. याला कर्जाऊ प्रतिभूती असे म्हणतात. पुढचा पॉईंट, धारकाचे स्थान. भागभांडवल हे मालकीचे भांडवल आहे. भागधारक हा कंपनीचा मालक असतो. तर कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे आणि कर्जरोखे धारक हा कंपनीचा कोण असतो, तर धनको असतो. भागभांडवल, परत एकदा, भागभांडवल हे मालकीचे भांडवल आहे आणि भागधारक हा कंपनीचा मालक असतो. तर कर्जरोखे धारक हे कर्जाऊ भांडवल आहे आणि कर्जरोखे धारक हा कंपनीचा धनको असतो. त्यानंतर स्वरूप. तर भाग भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे. तर कंपनीच्या कार्यकाळात हे भाग परत केले जात नाही. कार्यकाळात म्हणजे जेव्हा कंपनी चालू आहे त्यावेळेला हे भांडवल काय आहे, परत केलं जात नाही. पण कर्जरोखे भांडवल हे कशा स्वरूपाचं आहे, तर तात्पुरत्या स्वरूपाचं हे भांडवल आहे. कर्जरोखे भांडवल हे कसल्या स्वरूपाचं आहे, तर तात्पुरत्या स्वरूपाचं हे आपल्याला काय आहे, भांडवल दिसून येतं. त्यानंतर पुढचा पॉईंट, आणि ठराविक मुदतीनंतर कर्जरोखे परत केले जातात. मला सांग, आपण जेव्हा कर्जरोखे म्हणजे काय बघितलं किंवा कर्जरोखे प्रमाणपत्रावर बघा व्याजाचा दर निश्चित केलेला असतो, कोणत्या प्रकारचा कर्जरोखा आहे हे निश्चित केलेलं असतं. तसेच किती मुदत, म्हणजे 5 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा, तसेच तो एक कर्जरोखा किती रकमेचा आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काय केलेल्या असतात, त्यावेळेला नमूद केलेल्या असतात. म्हणजे यातील प्रामुख्याने आपण फरक बघायचा म्हटलं तर भाग भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे आणि हे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला परत केलं जातं. तर कर्जरोख्याचं जे भांडवल आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल आहे आणि ठराविक मुदतीनंतरच कर्जरोख्याचं भांडवल हे परत केलं जातं. त्यानंतर मतदानाचा हक्क. भागधारक हे मालक असून ते मतदान करू शकतात व कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. भागधारक हे कोण आहेत, कंपनीचे मालक, आणि ते काय करू शकतात, तर मतदान करू शकतात आणि कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. मात्र कर्जरोखे धारक हे कोण आहेत, तर धनको आहेत. त्यामुळे यांना मतदानाचा कोणताही अधिकार
नसतो, म्हणजे ते मतदान करू शकत नाहीत आणि व्यवस्थापनेत त्यांना सहभागी होता येत नाही. त्यानंतर 5वा पॉईंट, गुंतवणुकीवर परतावा. भागधारकांना आपल्याला माहिती आहे की दिला जातो त्याला आपण लाभांश असं म्हणतो. आपण नफ्यातील दिला जाणारा छोटासा हिस्सा म्हणजे लाभांश होय. तर समहक्क भागधारकांना अस्थिर दराने लाभांश दिला जातो. तर समहक्क भागधारकांना हा लाभांश हा स्थिर दराने दिला जातो. मात्र कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असल्यामुळं त्यांना निश्चित दरानं काय दिलं जातं? व्याज दिलं जातं. मात्र जर कंपनीला एखाद्या वेळेला नफा झालेला नसेल तरीही व्याज हे देणं बंधनकारक असतं. बघा, गुंतवणुकीवर परतावा, भागधारकांना गुंतवणुकीवर परतावा म्हणून लाभांश दिला जातो, तर कर्जरोखेधारकांना गुंतवणुकीवर परतावा म्हणून निश्चित दराने व्याज दिलं जातं आणि हे व्याजाचा दर हा विक्रीच्या वेळेला ठरवलेला असतो. आणि एखाद्या वर्षी कंपनीला लाभांश नाही झाला म्हणजे नफा नाही झाला तर लाभांश दिला जात नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तारण. भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल आहे. भाग भांडवल हे असुरक्षित असं काय आहे तर भांडवल आहे आणि यासाठी भागधारकांना कोणतंही तारण दिलं जात नाही. मात्र कर्जरोखे भांडवल हे कर्जाऊ भांडवल आहे आणि यासाठी कंपनीची कोणती तरी एखादी मालमत्ता ही तारण म्हणून द्यावीच लागते. बघा, भाग भांडवल हे कसलं आहे तर असुरक्षित भांडवल आहे आणि त्यामुळं भागधारकांना त्याच्यासाठी कोणतंही तारण दिलं जात नाही. तर तारण म्हणजे काय आहे? एखादी वस्तू आपल्याला जेव्हा कर्ज हवं असतं तेव्हा ही वस्तू आपण बँकेकडे म्हणा काय करतो, गहाण ठेवतो. म्हणजे जर घरावर कर्ज वगैरे हवं असेल तर आपण घराची कागदपत्र बँकेमध्ये गहाण ठेवतो, त्याला आपण तारण ठेवणे असं म्हणतो. जर कर्जरोख्यांचं कसं असतं, जर कर्जरोख्यांची परतफेड किंवा कर्जरोख्यांचं व्याज आपल्या कंपनी देऊ शकली नाही तर कंपनीनं दिलेली मालमत्ता कर्जरोखे विकून आपले काय करतात आपली पैसे जी काय गुंतवणूक आहे ती वसूल करून घेऊ शकतात. त्यानंतर वाटप करण्याची वेळ. भागांचे वाटप कंपनी स्थापनेच्या नंतर प्रारंभिक टप्प्यात केली जाते. की भाग कधी विक्रीस काढले जातात तर प्रारंभिक जेव्हा कंपनी सुरू होते तेव्हा भागांची विक्री केली जाते. मात्र कर्जरोखे हे कंपनी सुरू झाल्यानंतर नंतरच्या टप्प्यामध्ये काय केले जातात, विक्रीस काढले जातात. जेव्हा कंपनीकडे तारण ठेवण्यासाठी काय असते, मालमत्ता असते, तेव्हाच कर्जरोख्यांची विक्री केली जाते. की आपण बघितलं की विनातारण कर्जरोखे आपण आता सरकारनं विनातारण कर्जरोख्यांची विक्रीला बंदी आणलेली आहे. त्यामुळं कंपनी काय करते, नंतरच्या टप्प्यात म्हणजे स्थापनेनंतर काही वर्ष गेल्यानंतर कर्जरोख्यांची ती काय करते, विक्री करते. त्यानंतर उपयुक्तता. दीर्घकालीन भांडवलासाठी भाग हा उत्तम पर्याय आहे. आपल्याला माहिती आहे की भाग भांडवलाला आपण कायमस्वरूपी भांडवल म्हणतो. म्हणजे जेव्हा कंपनी विसर्जन होतं किंवा कंपनी बंद पडते तेव्हाच हे भांडवल काय केलं जातं, परतफेड केली जाते. त्यामुळं याला आपण कायमस्वरूपी भांडवल असंही म्हणतो. दीर्घकालीन भांडवलाचा म्हणजे भागांची विक्री ही दीर्घकालीन भांडवलासाठी केली जाते. तर कर्जरोख्यांची विक्री ही 20 वर्ष, 25 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारची असते. त्यामुळं मध्यमकालीन भांडवलासाठी कर्जरोखा हा काय आहे, उत्तम पर्याय आहे.
भाग हा दीर्घकालीन भांडवलासाठी उत्तम पर्याय आहे, तर कर्जरोखा हा मध्यमकालीन भांडवलासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रकार, भागाचे एकूण 2 प्रकार पडतात, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. मात्र कर्जरोख्यांचे एकूण 8 प्रकार पडतात. नोंदवलेले कर्जरोखे, वाहक कर्जरोखे, तारण असलेले कर्जरोखे, तारण नसलेले कर्जरोखे, परतफेडीचे कर्जरोखे, न परतफेडीचे कर्जरोखे, परिवर्तनीय कर्जरोखे, अपरिवर्तनीय कर्जरोखे असे एकूण कर्जरोख्यांचे 8 प्रकार पडतात. त्यानंतर पुढचा कंपनी विसर्जनाचे वेळी स्थान. कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारकांना सर्वात शेवटचे दावेदार असतात. म्हणजे शिल्लकीच्या भागाचे किंवा अवशेष भागाचे हकदार असं सुद्धा त्यांचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. म्हणजे भांडवल परतफेडीच्या वेळेला सुरुवातीला जे काही कर्ज आहेत किंवा ज्या काही आपण इतर संस्थांकडून कर्ज घेतलेलं आहे ते सुरुवातीला दिलं जातं. त्यानंतर समहक्क भागधारकांचं काय दिलं जातं, पैसे दिले जातात आणि मग शेवटी उरल्यावर अग्रहक्क भागधारकांना पैसे परत केले जातात. मात्र कर्जरोखे धारक हे कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारकांच्या आधीचे कोण असतात, दावेदार असतात. अशा प्रकारे आज आपण भाग आणि कर्जरोखे यांच्यातील फरक पाहिला.